आज दादा नाहीये त्यामुळे जुनं काढायचं नाही असं सुप्रिया सुळे म्हणतायत। 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं हे उत्तर आहे। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात असंही सुळे म्हणतायत। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं। पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो, त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं। माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे। ठीक आहे, या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा। आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायची नाही। तो माझा मोठा भाऊ होता, माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे। त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया। तर रोहित पवार यांची अस्वस्थता साहजिकच आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत। अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत। रोहित पवार यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। फडणवीसांनी पारदर्शक चौकशीचं आश्वासन दिल्याचंही सुळे म्हणतायत। रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत, त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत। त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल। त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट